तुमच्याकडे ही एखादी प्रॉपर्टी एक्स्ट्रा आहे जी तुम्ही रेंटनी देण्याचा विचारात आहात, तुम्हाला ती भाडेतत्वावर कोणाला तरी वापरायला द्यायची आहे, तर तुम्हाला या दोन गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। बऱ्याचशा केसेस आपण बघितलेल्या आहेत की भाडेकरू वर्षानुवर्ष त्या प्रॉपर्टीचा यूज करतो, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत असतो, परंतु काही वेळेस असं होतं की या सर्व केसेस कोर्टात जातात। भाडेकरू ती प्रॉपर्टी सोडायला तयार होत नाही, कारण तो जितके वर्ष त्या ठिकाणी राहिलेला आहे त्या प्रत्येक वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स त्याने भरलेला असतो, जे की घरमालक बऱ्याचदा टाळतात की तुम्ही राहत आहात तर टॅक्स पण तुम्हीच भरा। ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण घरावरचा मालकी हक्क टिकवण्यासाठी फक्त घरमालकानेच प्रॉपर्टी टॅक्स भरला पाहिजे। तो जर भाडेकरू भरत असेल तर तो त्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकतो, हे लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट आहे, आपण ज्यावेळेस भाडे करारनामा करतो त्यावेळेस तुम्ही लायसन्सी, लायसन्सर हे शब्द बघितले असतील, तर त्यामध्ये लायसन्स या शब्दाचा प्रयोग पुन्हा पुन्हा केला जातो। याचं कारण भारतीय अधिकार हस्तांतरण अधिनियम 1882 चा कलम 52 आपल्याला परवाना म्हणजेच लायसन्स या संकल्पनेबद्दल सांगतो। आता परवाना किंवा लायसन्स सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा एखाद्या तिराईत व्यक्तीला आपल्या मालमत्तेमध्ये काही विशिष्ट मर्यादित कालावधीसाठी आणि विशिष्ट उद्दिष्टासाठी ती प्रॉपर्टी वापरायला देणे म्हणजेच लायसन्स किंवा परवाना, जिथे ॲज अ टेनंट म्हणून, ॲज अ भाडेकरू म्हणून त्या व्यक्तीचे अधिकार हे लिमिटेड असतात, मर्यादित असतात। जसे टेनंट किंवा भाडेकरू तिथे राहत असताना ते घर त्याचा आहे असा तो दावा करू शकत नाही, ते घर तो परस्पर कोणाला विकू शकत नाही, देऊ शकत नाही। घरामध्ये कोणतेही चेंजेस करायचे असले, त्या प्रॉपर्टीमध्ये कुठलेही बदल करायचे असले तर त्याला घर मालकाची परवानगी लागणार आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण लायसन्स हा शब्द वापरतो तर भाडेकरूकडे फक्त ती प्रॉपर्टी ज्या कारणासाठी त्याला भाडेतत्वावर दिली आहे फक्त त्याच कारणासाठी वापरता येते। म्हणूनच घरमालक आणि घरात राहणारा भाडेकरू या दोघांनीही आपापले अधिकार समजूनच हा भाडे करारनामा करणे आवश्यक आहे। परवाना म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मालमत्तेमध्ये तात्पुरता व मर्यादित वापर करण्याची परवानगी असते। या परवान्यामुळे त्या भाडेकरूला कुठलाही मालकी हक्क मिळत नाही। घरमालकाने दिलेली ही परवानगी त्यांना कधीही परत घेण्याची मुभा असते, तसा त्यांना तो हक्क असतो। त्यामुळे तुमची प्रॉपर्टी कोणालाही भाडेतत्वावर देण्यापूर्वी या दोन गोष्टींचा नक्की विचार करा। आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशाच महत्त्वाच्या माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा।